आता ही फील्ड आहे, ॲक्टिंग असेल, मॉडेलिंग असेल, त्यांना घरच्यांचा काही वेळा सपोर्ट नाही मिळत, मुलींना स्पेशली. तर तू मुलींना जे तुझ्या एजचे मैत्रिणी असतील किंवा त्यांचे फॅमिलीज असतील, त्यांना तू काय हे सांगशील? मी एक माझा स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करू का? जेव्हा मी स्टार्ट केलं ना, तर माझे डॅड मुंबई पोलीसमध्ये आहेत. अरे वाह! हे मी सांगू शकते. सो त्यांचं माझ्या डॅडचं स्टार्टपासून असं होतं, की तुम्ही चांगला अभ्यास करा आणि तुमचा जॉब बघा. ही जी लाईन होती ती पहिले तेवढा सपोर्टिव्ह नव्हते. कारण सगळ्यांना असं वाटायचं, की ह्या फील्डमध्ये काहीच नाहीये. स्पेशली नॉर्मल किड्ससाठी तर काहीच नाहीये. जर तुमचं त्याच्यामध्ये फॅमिली बॅकग्राऊंड आहे, तर तुम्ही होऊ शकतात. बट तुम्ही नॉर्मल किड आहे, तुम्हाला कोण विचारणार आहे, असं वाटायचं पहिलं सगळ्यांना. आणि सेम थिंग माझ्यासुद्धा फॅमिलीची होती, की ह्याच्यात काय करणार आहे तू? बट माझं असं माइंडसेट झालेला, की नाही मला करायचंच आहे. मला करायचंच आहे. सो माझा फर्स्ट शो होता आणि माझी बहीण आहे, मोठी बहीण आहे. तिचं एंगेजमेंट होती तिचं. सो त्या दिवशीच आणि तो शो होता. म्हणजे तिची एंगेजमेंट होती रात्री आणि माझा शो सुद्धा त्याच रात्री होता. अच्छा. आणि तो दिवस माझ्यासाठी खूप टफ होता. कारण एक साइड माझी फॅमिली होती आणि एक साइड मी जस्ट स्टार्ट केलेलं आणि माझं करिअर लाईन आली ती. सो तेव्हा असं होतं, की फॅमिली बोलत होती, की तुला फॅमिलीची काही गरजच नाही आहे किंवा असं ते होतं ना थोडंसं इमोशनली ब्लॅकमेल फॅमिलीकडून होतं. तसं झालं. आणि माझं झालं, की आता मी एवढ्या लोकांमधून मी आली आहे, सिलेक्ट झाली आणि मी नाही झालं तर कसं चालेल? मी गेली. मी गेली आणि माझ्या मागे घरी खूप काही झालं. म्हणजे बोलू शकतो, की त्यांच्यामध्ये ताणतणाव झाले काही. बट जेव्हा मी रिटर्न आली ना, तेव्हा मी टायटलसोबत रिटर्न आले. सो मी घरी गेल्यावर सगळ्यांचं म्हणजे पहिले तर सगळे असे रागाने असे बघत होते माझ्याकडे. बट जसं त्यांना दिसले माझे क्राउन दिसला आणि सगळं दिसलं, तर तसे सगळे खुश झाले. म्हणजे सगळे खुश झाले आणि तो माझ्यासाठी टर्निंग पॉइंट बोलू शकतो. ओके. की माझ्या फॅमिलीने सपोर्ट करायला स्टार्ट केलं. आणि एक टाईम असा आला, की माझी फॅमिली आज मला स्वतः घेऊन जाते सगळीकडे. अरे वाह! हां. म्हणजे माझे डॅड झाले आता मुंबई पोलीस थ्रू मला बोलवलं जातं. तर तिथे कुठेतरी माझे डॅड प्राउड फील करतात. माझे डॅड असतात तिथे आणि ते प्राउड फील करतात, की यार माझे जे सीनियर आहेत ते माझ्या मुलीला विचारतात आहे. राईट. तर त्यांचा जो प्राउड मोमेंट मला बघायला वाटतं, लिटरली त्यांच्या डोळ्यात पाणी असतं नेहमी त्या मोमेंटला. तर मला नक्की वाटतं जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला हे प्रूव्ह करून दाखवलं, की तुम्ही करू शकता, तर तुमची फॅमिली नक्की तुम्हाला सपोर्ट करणार. थोडासा टाईम लागेल, प्रत्येक गोष्टीला लागतो थोडासा टाईम. बट जर तुम्ही प्रूव्ह केलं, तर ते नक्की तुमच्यासोबत उभे राहतील.